खाली बस, आता उठू नको, फ्रेम मध्ये येतो. लोकांचं प्रेम आपल्या सोबत आहे. त्याच प्रेमाला एकत्र करून आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि म्हणून महाराष्ट्र दौरे सुरू करा. निष्ठा यात्रा मी सुरू केली. मी होतो अंबादास ज्योतिबांसोबत, हेरेसर होतो. आम्ही सगळे त्या जिल्ह्यात फिरत असताना मला त्यावेळी पैठणमध्ये येत होतो आणि त्यावेळी देखील पैठणमध्ये आल्यावर शिवताच आपण तिथे दररोज उभे होतो. पैठणच्या दारावर उभे होतात आणि तिथे आपण सांगितलं एक छोटीशी रॅली आहे. आता बरं आपल्याकडून फूट झालेली, गद्दारी झालेली, छोटीशी रॅली म्हणजे किती छोटी याचा अर्थ होतो. बरं ठीक आहे, किती लोक असतील, 5, 10, 50 असं काही नव्हतं. असाच रोड शो निघाला होता आणि मला वाटतं आपण 10 मिनिटाचं अंतर जे होतं ते साधारण 1 ते 1.5 तास लागला होता. एवढं प्रेम ओसांडून त्यानंतर देखील गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मला वाटलेलं आहे की थोडी प्रेरणा घेणं गरजेचं आहे, थोडा बॅटरी रिचार्ज झाली पाहिजे आपली, थोडा उत्साह वाढला पाहिजे, स्वतःचा जोश वाढला पाहिजे. मी प्रयत्न करतो की ती बॅटरी माझी स्वतःची रिचार्ज करायला, जोश वाढवून देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी नेहमी मी पैठणमध्ये येतो. पण इकडच्या पैठणकरांचं जे प्रेम मिळतं मला आता पण मला सांगितलं होतं गाडीमध्ये जी चर्चा चालली होती की किती अंतर आहे इथून छत्रपती संभाजीनगर इथे पोहोचताना किती अंतर असेल, इथून पुढे किती अंतर असेल, कारण आज 3 ते 4 ठिकाणी जायचं आणि आम्ही अंतर जेव्हा काढत होतो की इथून 1 तास 20 मिनिटांपुढे एक अंतर असेल, इथून पुढे किती अंतर असेल, कारण आज 3 की 4 ठिकाणी जायचं आणि आम्ही अंतर जेव्हा काढत होतो ठीक आहे इथून 1 तास 20 मिनिटांपुढे, 1 तास, मग पुढे अर्धा तास, हे सगळं करत असताना परत एकदा तुम्ही असं रोड शो कराल आणि एवढं मला प्रेम द्याल हे अपेक्षित नव्हतं. म्हणून मी आपल्या समोर नतमस्तक होत आहे. लोकसभेची लढाई एक आपण जिंकल्यासारखीच आहे. ठीक आहे, इथे जरी आपला पराभव झाला असेल, या सीटमध्ये, या मतदारसंघात जरी पराभव झाला असेल, तरी तुम्हाला सांगतो देशात जे वातावरण आहे, देशात वातावरण आपण जिंकल्यासारखंच आहे. कारण इंडिया आघाडीने 237 जागा आपल्या देशामध्ये मिळवलेल्या आहेत. ज्या लोकांना वाटत होतं, ज्या हुकुमशहांना वाटत होतं की आम्ही 400 पार जाऊ, एक्झिट पोल दाखवत होते काही चॅनलवर की 300 पार करणार म्हणजे करणारच, त्यावेळी मी देखील सांगितलं होतं आणि त्यावेळीचा माझा शब्द कायम ठेवला तुम्ही की हे 240च्या पुढे जात नाहीत, ते 240लाच येऊन अडकले. काय मी ज्योतिष नाहीये, नाहीतर मी त्यावेळी सांगितलं असतं हे 180च्या पुढे जात नाहीत. पण 240 हे देशातलं वातावरण होतं. मी सगळ्या सभेमध्ये सांगायचो 220 ते 240 इथेच भाजप अडकणार, 300 वगैरे जात नाही, बहुमताचं सरकार येत नाही. कारण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने दाखवलेलं आहे की देशात हुकुमशहा चालत नाही, देशात माज चालत नाही, देशात मस्ती चालत नाही, देशात एकच आवाज चालतो, तो म्हणजे आपल्या देशाच्या जनतेचा आवाज चालतो. आणि हेच सगळीकडे मी सांगत आहे. ज्या ज्या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात काही कार्यकर्ता मेळावा होत आहेत, काही बैठका होत आहेत, काही सभा होत आहेत, तिथे मी सगळीकडे सांगत आहे की जरी जिंकले ते असतील तरी जिंकलो आपण पण आहोत. कारण आपण ह्या देशाचं संविधान वाचवण्यात, जवळण्याचं रक्षण करण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. बघा ना आता